नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर सोशल लीगल इश्यूज या बाबतीमध्ये व्हिडिओ घेऊन येत आहे। मित्रांनो, माझं चॅनल जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करा। आजचा विषय हा अतिशय गंभीर आणि काय म्हणू शकतो डेंजरस असा विषय आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या सरकारी यंत्रणांच्या अज्ञानामुळे काय होऊ शकतं याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जगातली जंगलं किंवा भारतातली राज्यातली जंगलं सुरक्षित राहावीत आणि त्याच्यामध्ये जे वन्यजीव राहतात त्यांचा जो अधिवास आहे म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे ते कायम सुरक्षित राहावं, ह्याच्यासाठी आपल्या इथे भारतीय वन कायदा आहे म्हणजे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आहे। आता ह्या कायद्यान्वये ज्या जमिनीवरती वन विभागाने झोन टाकलेला आहे फॉरेस्ट, त्या जमिनीवरती कुठलाही व्यक्ती काहीही करू शकत नाही आणि ती जमीन शासनाने अधिग्रहण म्हणजे ॲक्विजिशन केलेली आहे असं समजण्यात येतं। मित्रांनो, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट तर इतका कठोर आहे की तुम्ही विदाऊट फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिशन शिवाय एक पान देखील उचलू शकत नाही। आणि ज्यांना ज्यांना हा अनुभव आलेला आहे त्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आम्हाला बरेच वेळा फोन येतात की सर, आमची जमीन जंगलामध्ये आहे म्हणजे फॉरेस्टच्या अंडर येते आहे आणि आमची तिथं आंब्याची झाडं आहेत आणि आंबे तोडायला गेलो, आंबे काढले तर तिथल्या रेंज ऑफिसरने आमच्यावरती गुन्हा दाखल केला। तर मित्रांनो, हा जो कायदा आहे तो तितका कठोर आहे आणि तो कठोर असण्यामागचं कारणही तसंच आहे की जर का जंगलं शिल्लक राहिली नाहीत तर वन्यजीव जाणार कुठं? जंगलं शिल्लक राहिली नाहीत तर आपण हा जो ऑक्सिजन घेतोय तो घेणार कसा? म्हणून सगळ्यांच्या दृष्टीने जंगलं सुरक्षित राहणं हे अतिशय गरजेचं असल्यामुळे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट नावाचा ॲक्ट जो आहे तो भारतामध्ये आहे। पण जी लोक पिढ्यानपिढ्या म्हणजे भरपूर पिढ्या येतात त्याच्यामध्ये, एक दोन पिढ्या नाही आहेत, पिढ्यानपिढ्या त्या जंगलामध्ये राहत आहेत, त्यांचं उत्पन्नाचं साधन ही त्या जंगलातली झाडच आहेत किंवा त्यांची शेती ही त्या कोर जंगलामध्येच येते, अशा लोकांवरती अन्याय व्हायला लागला। म्हणून भारत सरकारने 2006 साली फॉरेस्ट लँड राईट्स ॲक्ट नावाचा एक ॲक्ट आणला आणि त्याच्या खाली काही ठराविक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांनाच ते अधिकार, जसं शेती करण्याचे, झाडाचं डिंक काढण्याचे किंवा काही झाडांची पानं गोळा करण्याचे अधिकार दिले गेले। नीट ऐका, फक्त काही ठराविक जमातींनाच, जे पिढ्यानपिढ्या तिथं राहत आहेत त्यांच्यासाठी हा कायदा सुधारित कायदा आणला गेला। आता मित्रांनो, आपण ह्याच्या पलीकडच्या आणि अतिशय महत्त्वाच्या कायद्याकडे येणार आहोत। आजच्या व्हिडिओचा जो गाभा आहे तो या कायद्यात दडलेला आहे। मित्रांनो, अशीच राज्यातली पण इतर जी दुर्लक्षित जंगलं आहेत ज्याच्यावरती इंडियन फॉरेस्ट ॲक्ट लागू नाही आहे, अशी जंगलं सुरक्षित राहावीत म्हणून महाराष्ट्र सरकारने 1975 साली महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्ट म्हणजेच महाराष्ट्र खाजगी वनीकरणाचा अधिनियम हा लागू केला। पण मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये ह्या कायद्याचं जे महत्त्व आहे आणि ह्याचा जो कठोरपणा आहे तो काहीसा दुर्लक्षित झाला किंवा तो थोडा ढिला पडला। पण मित्रांनो, आता ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने काही कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, महाराष्ट्र खाजगी वनीकरण कायदा म्हणजे नक्की काय हो? तर तुमची जमीन एखाद्या जंगलाच्या जवळ असते किंवा एखाद्या डोंगरात असते किंवा तुमच्या गावामध्ये साधारण एक 7-8 किलोमीटरच्या परिघामध्ये एखादं जंगल असतं जे वर्षानुवर्ष शतकानुशतकं तिथं असतं
अशा जमिनींना महाराष्ट्र सरकारने खाजगी वनीकरणाचा कायदा लागू केलेला आहे आणि अशा खाजगी वनीकरणाचा कायदा जेव्हा लागू होतो तेव्हा तुम्ही त्याचं झोन सर्टिफिकेट ज्यावेळेस काढता त्या झोन सर्टिफिकेटमध्ये वनीकरण नावाचा शेरा येतो. तर मित्रांनो, हा कायदा का गंभीर आहे? तर त्याचं कारण आहे, ह्या कायद्याचं जे कलम 3 आहे त्या कलम 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, कोणत्याही कायद्यामध्ये काहीही लिहिलेलं असलं तरी पण तुम्ही कुठल्या ट्रान्झॅक्शन केलेलं असेल, म्हणजेच ॲग्रीमेंट केला असेल, सेल डीड केला असेल, किंवा तुम्ही कुठल्या बँकेकडं सदर प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली असेल तरी देखील ही संपूर्ण जी मालमत्ता आहे ज्याच्यावरती खाजगी वनीकरणाचा झोन पडलेला आहे, ही संपूर्ण प्रॉपर्टी शासनाने अधिग्रहित केलेली आहे, म्हणजे शासनाने ॲक्विजिशन केलेली आहे, असा हा सेक्शन सांगतो. त्याच्यानंतर मित्रांनो, सेक्शन 3(3)च सेक्शन 3चा उपकलम 3 मध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली आहे. काय तरतूद आहे की हा कायदा ज्या ज्या जमिनींसाठी लागू असेल त्या सगळ्या जमिनी रिझर्व्ड फॉरेस्ट म्हणून इथून पुढे गृहीत धरण्यात येईल. म्हणून मित्रांनो, मी पहिल्यांदा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट सांगितला. आता इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये देखील हीच तरतूद आहे की ज्याला ज्याला फॉरेस्टचा झोन लागेल इट इज अ रिझर्व्ड फॉरेस्ट. आणि महाराष्ट्र खाजगी वनीकरणाचा कायदा देखील काय म्हणतोय की ज्याला ज्याला महाराष्ट्र खाजगी वनीकरणाचा कायदा लागू असेल, जिथे जिथे खाजगी वनीकरणाचा झोन लागलेला असेल त्या सगळ्या जमिनी रिझर्व्ड फॉरेस्ट म्हणून गृहीत धरण्यात येतील. पण मित्रांनो, शासनाच्या लिथार्जिकपणामुळे, नॉन कोऑर्डिनेशनमुळे आज सातबाऱ्यांवरती कुठंही खाजगी वनीकरण हा शेरा येत नाही आणि त्याचाच गैरफायदा काही सरकारी अधिकारी, रिअल इस्टेट एजंट घेतात आणि या जमिनींचे व्यवहार चालू असतात. व जमिनीचे व्यवहार चालू असण्यामध्ये गैर काही नाही आहे, पण अडचण कधी येऊ शकते त्याचं एक मी उदाहरण देतो तुम्हाला. आत्ता वायनाडमध्ये आत्ता जो पावसाळा झाला त्याच्यामध्ये वायनाडमध्ये जे लँडस्लायडिंग झालं ते लँडस्लायडिंग झालं सह्याद्रीच्या रेंजमध्ये, म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. आणि माझा जो व्हिडिओ ऐकणारे आत्ताचं जे मराठी पब्लिक आहे ते देखील महाराष्ट्रात राहणारं, पुण्या, मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरांच्या जवळ राहणारं, शहरांमध्ये राहणारं, किंवा गावांमध्ये, पण ज्या गावांमध्ये जंगलं आहेत अशा गावांमध्ये राहणारं जो व्ह्युअर आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आज शहरांच्या जमिनी संपत चालल्यामुळे माणसाला शहराच्या बाहेर पडायची इच्छा व्हायला लागलेली आहे. आणि मग माणूस हा शेजारी एखाद्या छान निसर्गरम्य ठिकाण असतं अशा ठिकाणी सेकंड होम, फार्म हाऊस बांधण्यासाठी प्लॉट घेतो. आणि हा प्लॉट घेताना तो कधीही विचार करत नाही की याचा झोन कुठला आहे आणि काय आहे. तर मित्रांनो, वायनाडचं उदाहरण मी यासाठी देतो आहे की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लायडिंग झालं आणि वायनाड हे इंटरनॅशनल टुरिस्ट प्लेस असल्यामुळे अख्ख्या जगामध्ये आज भारतामध्ये जी विकासाची कामं चालू आहेत त्याच्यावरती प्रचंड टीका झाली. ती टीका झाल्यानंतर भारत सरकारने पूर्ण सह्याद्री रेंजमधलं जेवढी काही विकासाची कामं चालू आहेत ही सगळी थांबवली आहेत. उद्या जर का अजून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी व्हायला लागली आणि पर्यावरणवादी किंवा तज्ज्ञांनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जर का हा आवाज उठवला तर कदाचित उद्या महाराष्ट्र शासन देखील तुमच्या वनीकरणाच्या सातबाऱ्यावरती खाजगी वनीकरण म्हणून शेरा टाकायला कमी करणार नाही. आणि मग अशा वेळेस तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही झिरो होईल. म्हणून मित्रांनो, कुठलीही जमीन घेताना एक चांगला लीगल एक्सपर्ट हायर करा, त्याच्याकडनं सगळे डॉक्युमेंट चेक करून घ्या, सगळे कायद्यानुसार ती जमीन योग्य आहे का हे चेक करून घ्या. नाहीतर उद्या भविष्यामध्ये अशा खाजगी वनीकरणाच्या जमिनी तुम्ही तुमचं एक स्वप्नातलं घर, सेकंड होम, फार्म हाऊस म्हणून घ्याल आणि ती जमीन मात्र आधीच शासनाने ॲक्विजिशन केलेली असू शकते. यासाठी मित्रांनो काळजी घ्या. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.